आता आमदारताईंचं मैदान म्हणलं सगळं योग्य टॉपचेच सगळं टॉपचेच पाहिजे म्हणायचं होतं बक्कासूर. का जो बैल देव म्हणून शर्यत क्षेत्रातला देव म्हणून त्याला संबोधलं जातं आमदारताईंशी. का ताई असं आहे आणि ताईंना पण बक्कासूर म्हणजे ताई म्हणे ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला तारीख चेंज करायची वेळ आली तरी चालेल. जय श्रीराम जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील 2-3 दिवसापासून नाशिक या ठिकाणी आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत नाशिक शहरालगत असणाऱ्या कोटमगाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आप्पा माने. आप्पा मानेंच्या गोठ्यावर आलो आहोत. त्यांच्याकडे आत्ता कोणते कोणते नंदी आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा 3 फेऱ्याचा नाद आत्मसात करून घेतला आहे हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आप्पा माने. आप्पा नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, आप्पांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर तुम्ही मुलाखत पाहिली असेल ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक गणेश भाऊ रिकामे. गणेश भाऊ रिकामे आणि आप्पा माने हे एक जिवलग मित्र आणि ह्या 2 मित्रांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच नाशिक भागामध्ये सर्वात प्रथम 3 फेऱ्याचं सातारा चकडीचं मैदान या ठिकाणी घेऊन दाखवलं होतं आणि ते यशस्वीरित्या पार पाडलं होतं. त्यातलेच हे दुसरे मित्र आप्पा माने. आप्पा, काय चाललंय? काय नाही, हे दादा शर्यतीची तयारी आता पिंपळगावच्या मैदानाची तयारी. मित्रांनो, पिंपळगावच्या मैदानाची इतकी उत्सुकता आहे संबंध देशाला की काय सांगायलाच नको. उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान आणि उन्हाळी हंगामाचं सांगता करणारं मैदान म्हणून त्या मैदानाकडे आता पाहिलं जाते आणि सगळ्यांना ओढ लागली. एक से बडकर एक खतरनाक असे पैरे आहेत आणि टॉपची गर्दी असणार आहे मैदानाला आणि रेकॉर्ड ब्रेक मैदान भरणार आहे असं हे मैदान होणार आहे. आप्पांची तुम्ही मित्रांनो मागच्या वर्षी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सरोजताई आहिरे यांनी जे मैदान घेतलं होतं आमदार केसरी, अतिशय सुंदर असं मैदान नाशिक भागात पहिल्यांदा 3 फेऱ्याचं मैदान आपण पाहिलं होतं. तर आप्पा काय सांगाल, कसं काय 3 फेऱ्याच्या नादामध्ये वळला? 3 फेऱ्याचं म्हणजे आमच्याकडं पहिल्यापासून म्हणजे वडलोपार्जित घोड्या बैलांचा खेळ होता. बरं. तर मधल्या काही काळामध्ये आम्ही शिकत होतो. माझे वडील नाशिक सिक्युरिटी प्रेसला होते. बरं. आणि वडील एकटे असताना आणि शेती आमची भरपूर होती, शेती करायला कोणी नव्हतं. तर मग मी शिकायला मामाच्या इकडे होतं. त्यावेळेस आलो इकडे आल्यानंतर मग ती शेती थोडीफार मी करायला लागलो. शाळेकडे दुर्लक्ष असं तसं पुढे मग गेलं आणि मधल्या काळात काहीतरी बंदी आली होती. बरोबर. बंदीमुळे पूर्ण खेळ बंद झाला. तर वडिलांनी घोडा घेतला होता. तो घोडा बिडा आम्ही सर्व विकून टाकलं. त्याच्यानंतर सगळं बंद पडलं. नंतर 2011ला आमच्या इथं बिनजोड सुरू झाली घोडा बैलाची. तर तेव्हा मग आम्ही पाहायला जायचो असंच. मग त्याच्यातून परत तो नाद अंगात घुसला परत. मग तसं आम्ही एक सहज असं गेलो. आमचे मित्र बाबूराव जाधव यांच्या चुलत्यांना घोडा घ्यायचा होता. घोडा 1 नंबर होता, पण त्यांच्या चुलते तो खूप मस्ती करायचा. त्यांचे चुलते घाबरले. मग म्हणले ठीक आहे आपण घेऊन टाकू. भावाला विचारलं, माझ्या मोठ्या भावाला काय करायचं. तो म्हणे घेऊन टाका घोडा. मग घेतला. त्या घोड्यापासून जी सुरुवात झाली आता त्याच्यात भरपूर त्याच्यामुळे त्या शर्यतीमुळं इतके मित्र जोडले, सगळं जोडलं, म्हणजे नाव झालं, प्रसिद्धी मिळाली. 3 फेऱ्यात कसं वळला? मग ते सांगतो. तर त्याच्यामध्ये आम्ही एक कर्नाटकवरून मी एक मल्हार म्हणून बैल आणला. तर तो बैल इतका पळायचा ना, पण त्यावेळेस नेमकी बंदी होती. तो बैल आम्ही फडके शेटला पण दिला होता. तो ते काही कारण असतं आमचं परत व्यवहार कॅन्सल झाला. तो बैल पहिल्यांदा मी साताराला घेऊन आलो. मग तिकडे ते सातारा चक्री बिकडी काय प्रकार आहे बाबा असं हे. मग त्याच्यानंतर तो बैला आम्ही म्हणजे जिथून आलो होता त्यांनी परत नेला. मग आम्ही एक मौजे म्हणून बैल घेतला. तो बैल इकडच्या एका बैलाला पळून देत नव्हता. ते बैल त्याच्यामुळे ते बाहेर ओढून घ्यायचे. मग म्हणलं साताऱ्याचेच बैल लागेल याला. मग गणेश ढोकळे म्हणून मित्र आपले ते, बरोबर, तर त्यांनी मला भापकर केसरीला एक पायरा करून दिला. लोणे भापकरला झालं. हो, हा भापकरला. तर तिकडं त्या पायऱ्या म्हणजे तिथून आमच्या त्या मौजेची सुरुवात झाली पळायची. आणि तिथून जे म्हणजे ते म्हणजे तिथलं शिस्तबद्ध हे मैदान हो, तिकडची शिस्त म्हणजे मैदान कसं एकदम परफेक्ट खूप आवडलं. मग तसं आम्ही तिकडं सुरुवात झाली. तर मग तो खेळ आपल्या इकडे पण यावा अशी अपेक्षा. त्यानंतर वडकीचं मैदान पाहिलं. हो. आणि मग कसं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कशी ओळख झाली? मग आमचं काय आलं, आमदारताईंचे त्यांचे आम्ही इकडं मैदान घ्यायचं ते बिनजोड, त्याला काही अर्थ नव्हता, म्हणजे शिस्त नाही काय नाही. मग मी गणेश श्रीकामेंना बोललो, मित्र आमचे ते,
तर हे असं मैदान घेण्यापेक्षा आपण 3 फेऱ्याचं मैदान कसं, किती त्याला शिस्त कशी आहे काय हे बघा एकदा, आणि त्या प्रकारचं आपण पहिलं मैदान घेऊ इकडं. मग त्या मैदानासाठी आम्ही याला वडकीला, तर त्या मैदानाला, ते मैदान बघायसाठी मग आमचे मित्र आहे कन्हैया बैलावाले, राहुल जगताप, हां, मग त्यांना फोन केला, कारण आपलं मौजन ते एकत्र पळाले होते. त्यांना फोन केला तर ते म्हणे या तिकडं. मग त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्हाचं मान सन्मान केला, आम्हाला स्टेजवर बसवलं. मग तिथून मग आमचं एकच काम, आम्हाला इकडं मैदान घ्यायचं, फक्त आम्हाला ते 3 फेऱ्या मैदान, डोक्याचं. हो 3 फेऱ्याचं डोक्याचं. मग तिथं त्यावेळेस लखननी आणि देवानी नंबर केला होता. मग ते तिकडे चकडीचा खेळ, आणि तिथं रिंगीने 1 नंबर केला होता. बरोबर आहे. हां, म्हणले चार आपल्या इकडं तर अजून भारी पडेल म्हणून. मग लय गाडी हो लय भारी पळाले अशा हिशोबाने. मग ते झाल्यानंतर आम्ही दिवसभर बसलो, कारण काय का आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं होतं. मग आम्हाला पैलवानने, दत्ता गायकवाड पैलवानने, त्यांनी आम्हाला दिवसभर तिथं बसून ठेवलं. म्हणजे आता इथं कोणी तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला थांबावं लागेल, तुम्ही मैदान पण बघा आणि तुमची सगळ्यांची भेट करून देतो. मग मैदान पार पाडल्यानंतर मग त्यांनी पैलवानांनी आम्हाला आपले जागतिक विजेते पैलवान विलासदादा देशमुख यांची भेट केली. परत आपले अध्यक्ष आबा म्हणजे सर्वच जण होते त्यावेळेस, म्हणजे सगळे. मग ते बसले, तिथं चर्चा झाली आमची भरपूर. मग त्यांचे नंबर घेतले. मग असं ठरलं की तारखेचं, म्हणजे ताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी घ्यायचं होतं मैदान. पण मैदान वाढदिवसाच्या दिवशी काय घेता नाही आलं, कारण ते तारीख हे ते आमच्या बैलाचा पायरा वगैरे या हिशोबाने आम्ही ते चेंज केलं, सगळं चेंज केलं. मग असं ठरलं का पहिल्यांदा आपण ते मैदान घ्यायचं. तर मग त्या मैदानाला सगळेच, आता आमदारताईंचं मैदान म्हणलं सगळं टॉपचेच, हां सगळं टॉपचेच पाहिजे. मग त्यात तुम्हाला भीती होती नंदी येतील का नाही? नंदी येतील का नाही, का पहिलं होतं ना ते पहिलं मैदान. हो, आणि इकडचं घोडाबायला त्यांना एवढं त्याच्यातलं काही रस नव्हता. आणि त्यावेळेस लोक पण म्हणत होते आमच्याकडले का तुम्ही हे मैदान असं काही घेऊ नका, आपलं जे पारंपरिक जे घोडाबायलाची शर्यत आहे ते बंद होईल, असं तसं भरपूर खूप म्हणजे त्रास झाला. पण मग आपण एकदा ठरवलं घ्यायचं ज्याला यायचं ते आपण तिकडून. आता तो महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आणायचा होता बकासूर, का जो बैल देव म्हणून, शर्यत क्षेत्रातला देव म्हणून त्याला संबोधलं जातं. तो बैल जर हे मैदान घ्यायचं तर तो बैल आणायचा. मग आम्ही गणेश आणि आम्ही तिकडं याला गेलो, पुण्याला सुसगावला. तिथे गेलो, ते म्हणे एवढं तर आमच्या जसं याच्या तारखा खाली नसतात तसं त्यांच्या तारखा बुक होते सगळं. म्हणजे आम्हाला हे मैदान, आमचं जवळचं हे मैदान, आम्हाला हे मैदान करायचं आहे. मग आमची ही अशी तारीख आहे. मग आम्ही पैलवानांकडे गेलो, पैलवानांकडे वाईला तिथे गेलो. त्यांनी आम्हाला राहायची व्यवस्था केली. रात्रभर झोपलो. सकाळीच परत माझ्या डोक्यात आलं, मोहिलच्या मामांचं फोन झाला. ते म्हणे ही तारीख असेल तर बिंदास हे करा. मग आम्ही ताईंशी बोलणं केलं, आमदार ताईंशी, का ताई असं असं आहे. आणि ताईंना पण बकासूर म्हणजे, ताई म्हणे ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला तारीख चेंज करायची वेळ आली तरी चालेल, पण आपण तारीख चेंज करू, पण बकासूर येत असेल तर खूप उत्तम म्हणे. बघा, म्हणजे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सरोज ताई यांनी स्वतः सांगितलं की बकासूर येतोय तर ती तारीख घ्या. तारीख बदलली बकासूरसाठी. बकासूरसाठी तारीख सुद्धा बदललेली आहे. म्हणजे काय, म्हणजे एक देवरूपीच बैल आहे तो. देवरूपी बैल. मग पहिला फेरा पळाला मैदानामध्ये, 26 मार्चला मैदान झालं मागच्या वर्षी, बरोबर. त्यावेळेस काय वातावरण कसं, ज्यावेळेस मैदान व्हायच्या अगोदर तुमच्या बैल मालकांच्या प्रतिक्रिया तुमच्या भागातल्या, आणि मैदान झाल्यानंतर तुमच्या भागातल्याच बैलगाडी मालकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? मैदान व्हायच्या अगोदर आता लोकांना त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता या 3 फेऱ्यामध्ये. त्यामुळे लोक काय म्हणतात ते का आपले नाही, ह्याच्यात फक्त किती शेवटच्या 7-8च लोकांना बक्षीस भेटतं आणि बाकीचे सगळे त्यांना बक्षीस नाही भेटत, असं तसं. आणि आपलं कसं आहे म्हणजे आपण प्रत्येकाला बक्षीस भेटतं, म्हणजे घोडा शर्यत बिनजोड असते, एकाला भेटते एकाला नाही भेटत असं. तर मग हे नाही, पण ज्यावेळेस ते मैदान सुरू झालं, ज्यावेळेस ती अमाप गर्दी, ज्यावेळेस ती शिस्तबद्ध, आणि माझ्या मते पैलवान पण आले होते, पैलवान आले होते, मयूर तळेकर होते. आणि जेव्हा ते मैदान एकदम शिस्तबद्ध, एकदम असं परफेक्ट, म्हणजे इकडं ते शिस्तच नसते, जी शिस्त आणि जे मैदान जे पार पडलं ना त्यावेळेस सगळं तशी मग सुरुवातच झाली. मग आपण गणेश भाऊ बनकर यांच्या डोक्यात आलं ते हे मैदान बघून की नाही बाबा आपण पण मैदान घेतलं पाहिजे. मालकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? बैल मालकांच्या
बैल मालकांना त्यांचा तो उत्साह निर्माण झाला ना. मग त्याच्यानंतर त्या मैदानानंतर 5 मैदान लागोपाठ सुरू झाली इकडं. म्हणजे पहिलं मैदान घेतल्यानंतर 5 मैदान झाले ते. बघा, म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक भागात, नाशिक जिल्ह्यात कशा पद्धतीनं नाद वाढला 3 फेऱ्यात आणि तो कशा पद्धतीनं आपण रुजवण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकप्रियता कशा पद्धतीनं ह्या सातारा छकडीची वाढते तुम्ही ह्या मुलाखतीतनं जाणून घेताय. भरपूर घडलं मागच्या 5 वर्षामध्ये. ज्यावेळेस बंदी हटली त्यावेळेसचा खेळ आणि आत्ताचा सुरू असलेला खेळ खूप वेगळा आहे आणि खूप वेगळ्या दिशेनं सुद्धा तो चालला आहे. मात्र त्याला आपण योग्य त्या मार्गाने नेण्याचं काम करायचं आहे. आप्पा, मग प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही सांगितलं की आवडलं, मग जे मनामध्ये गैरसमज होते किंवा पारंपरिक तुमच्या खेळाचं थोडंसं त्याला बगल दिली जाईल, मात्र तो खेळ तुमच्यापाशीच राहिला. मात्र ह्या एक आणखीन खेळ वाढला, त्यामुळं बैलगाडी मालकामध्ये काय उत्साह वाढला, बैलांची संख्या वाढली का? बैलांची संख्या खूप वाढली. तर त्याच्यात महत्त्वाचा एक विषय सांगतो की आमची शर्यत झाल्यानंतर लोकांना उत्साह तर वाढला, पण पैलवानांचं असं ठरलं की मला इकडच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्रात किंवा नाशिक जिल्ह्यातल्या जे बैलगाडी मालक आहे यांच्याशी सगळ्यांशी मला संवाद साधायचा आहे आणि एक चर्चा करायची होती त्यांच्याशी. तर मग गणेशचं आमचं असं बोलणं झालं. पैलवान आले, आम्ही फोन करतो याला त्याला, सगळ्यांना फोन करतो. सगळ्यांचं असं म्हणणं की हे आपले पारंपरिक खेळ बंद करायला आले. मग आम्ही काय केलं, एक बाईट टाकली, पैलवानांची एक मुलाखत टाकली का ते बोलले की तुमचा जो पारंपरिक खेळ आहे त्याला काहीच हे नाही, पण हा 3 फेऱ्यांचा हा काय म्हणता हा याला सरकार मान्यता काय सरकार मान्यता मान्यताप्राप्त जो खेळ आहे तो हा कसा इकडं रुजवायचा यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय. तर तुम्ही मग आम्ही इथं एक हॉल बुक केला. तिथं लोक आले, म्हणजे आले चांगले 100-150 लोक आले. तर त्याच्यात पैलवानांना त्यांनी बरंच उलट थोडं प्रश्न विचारले, पण पैलवान ते काय म्हणता हजर जवाबी माणूस, त्यांनी प्रत्येकाला असे उत्तर दिले. सगळ्यांच्या मनात म्हणजे जी काय कुशंका होती सगळी गेली आणि तेव्हापासून मग ह्या आता आणि त्याच्यामुळं तिकडं जे आता तुम्हाला सांगतो महत्त्वाचं, जे लोक विरोध करायसाठी बोलत होते ना त्या लोकांचा आता किंमत नाही सांगत, पण त्यांनी त्यांच्या बैलाचे एवढे महाग बैल त्यांनी तिकडे विकले ना, म्हणजे इकडच्या लोकांना आता जे आहे ना तर त्यांना 2 रुपयाचा फायदा पण व्हायला लागला. पैसे वाढले 100% वाढले. कोण म्हणजे कसं असतं, एक नवीन खेळ आल्यानंतर त्या काळातली क्रेज वाढत असते आणखी. आणि बैलांची संख्या वाढली ना, खूप वाढली. आता ओळख तुमच्या नंदींकडे, आता तुमच्याकडे कुठले दावणीला नंदी? आता सध्या आता आम्ही ही नवीन खरेदी आहे. काय नाव आहे याचं नाव मुंजा आहे. मुंजा. आणि पलीकडचं ती पण नवीन खरेदी, त्याचं नाव माया. बरं. मुंजा आणि माया. आणि मौजा कुठे? मौजा आम्ही तो सुसगावला दिला, त्यांना खूप आवडला. आपलं अक्षय भाऊ चांदोरे. बरं. मी बघितलं त्याला परवा 2-3 मैदानात बघितलं. चांगला छान पळतो. म्हणजे विक्री केली काय? हो, विक्री केली. असं तसं आमचा विक्रीचा काही प्लॅन नव्हता, पण जेव्हा आम्ही तिथे गेलो, आमचे मित्र मयूर तळेकर होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो आणि तिथं त्यांना पळवायला त्यांच्याकडे ठेवायचं असं ठरलं. पण मग ते म्हणे आम्हाला हा बैल आवडतोय, आम्ही बैल खूप पळताना बघितला, आम्हाला हा बैल द्या. खूप वेळ गेला. शेवटी मग मी माझ्या लहान भावाला फोन केला की बाबा असं म्हणताय तर काय करायचं. ते मी ठीक आहे आता पळायचं असेल, हे त्यांची पण आपली झाली हाऊस, त्यांची पण झाली, होत असेल तर काय अडचण आहे, देऊन टाक बाबा, देऊन टाक. आता हेच आहे. 22 तारखेचं कसं काय नियोजन? 22 तारखेचं नियोजन आमचं मोठं होतं, पण आमच्या नंदीला पाहायला लागलं, किरकोळ दुखापत झाली थोडीशी. तर तो काय आता म्हणजे अजून आम्ही 2-3 दिवस बघू. शक्यतो काय जर झालं वाटलं तर 1 नंबरचा पायरा राहील आणि गाडी 100% गुलालात राहील. चाललंय त्या पद्धतीने. एकंदरीत 22 तारखेच्या मैदानाकडं युवा हिंद केसरीकडे कशा पद्धतीनं नाशिक जिल्हा आणि आजूबाजूचे परिसरातले जिल्हे बैलगाडी मालक बघतायत? ह्यावेळेस गाडी सुद्धा वाढली. किती गाडी होईल नोंद? 1च वर्षात एवढं गॅम्बलर मिळालं आमच्या, म्हणजे एक मागच्या वर्षी 5 झाले आणि या वर्षी आता म्हणजे झाले नाही, थोडंसं कारण वेगळं आहे. तर ह्या खेळामुळं लोकांना एवढी उत्सुकता त्या 22 तारखेची, कारण याची तारीख फिक्स असते गणेश भाऊंच्या वाढदिवसामुळे. एवढी उत्सुकता लागली म्हणजे आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांना का हे मैदान कधी पडतं, या मैदानाचे कधी बॅनर पडतो. तो एकदा पडला आणि आता त्या मैदानाला एवढी उत्सुकता वाढली लोकांची का म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी तर होणारच आहे आणि रेकॉर्ड ब्रेक नोंद पण होणार आहे. रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी. आणि गटाला काय घडू शकता? गटाला सांगतोय, सेमीचा नाही विषय इथं.
सगळे नंदी येणार आहेत, सगळ्या भागातले नंदी मिक्स पाळणार आहेत. त्यामुळं काही घडू शकणार गटाला. म्हणजे धानी म्हणले तरी पळू शकतात, गाड्यांच्या नोंदीवर आहे, किंवा नवनी म्हणले तरी पळू शकतात, आणि काही घडू शकतं. अतिशय रोमार्श आणि चित्तथरारक शर्यती आपल्याला 22 तारखेला गटापासून ते अगदी फायनलपर्यंत बघायला मिळणार आहेत. नादखुळाशे बैलगाडा मैदान होणार आहे. आप्पा, मग हे सगळं हे करत असताना तुमचा जुना पारंपरिक नाद आणि हा 3 फेऱ्याचा नाद, हा आत्मसात करत असताना युवकांना कसं कन्वर्ट केलं? युवकांना कन्वर्ट म्हणजे जसं 3 फेऱ्याच्या मैदानाला आता आम्ही 2-5 जण सुरुवातीला गेलो, आणि ते ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण असतं आपल्याकडे, ज्यावेळेस म्हणजे आपला बैल पळायला गेला म्हणून ते लाईव्ह बघता. जेव्हा ते लाईव्ह बघून त्यावेळेस तिथं नाव येतं का अमुक अमुक, समजा आप्पा मानेचा मौजा बैल, हे तिथं तर नाव ऐकून म्हणजे इकडं कसं पुकारलं जायचं फक्त, हे पूर्ण टीव्हीवर बघता ना घरचे बी सगळे. प्रसिद्धी खूप आहे प्रसिद्धी आणि अधिकृत प्रसिद्धी, अधिकृत. त्याच्यामुळं या सगळ्यांना त्याच्यात एकदम उत्साह निर्माण झाला. हा नाद असतोच, नाद होताच पहिले, पण ज्यावेळेस हा म्हणजे अधिकृत आहे, याला कुठलं बंधन नाही, अधिकृत प्रसिद्धी, अधिकृत खेळ आणि परवानगी होतो, आणि लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळं सगळ्यांना म्हणजे जो कोणी आला नाही तर त्याला तो पण घरी बघतो, पण त्याला उत्सुकता लागते की आपण पण तिथं गेलो पाहिजे, किंवा आपला पण असा एक नंदी पाहिजे का इथं पळायला पाहिजे. त्याच्यामुळे ते युवकांना अगोदर 3 फेऱ्यात नव्हते, पण नंतर जो प्रतिसाद वाढायला झाला ना 3 फेऱ्याचा इकडं ना, म्हणजे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, तो आता तुम्ही तर बघताच आता ते, आणि 22 तारखेला तुमच्या ते लक्षातच येईल. अजून किती मैदान होतील, नवीन मैदान पाहायला मिळतील का नाशिक जिल्ह्यात? हो, नक्की मिळतील. यावर्षी 3 जरा फेऱ्याचे, हो, यावर्षी अजून 1 किंवा 2 होतील, कारण यावर्षीचं नियोजन सगळं जरा हे झालं. तर मागच्या वर्षी 5 झालते, यावर्षी अजून 2 तरी मैदान होती, 2 तरी मोठी मैदान होते. आप्पा, संघटनेचं काम कसं सुरू आहे जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम आता हळूहळू म्हणजे हे रुजवायचं काम चालू आहे की 3 फेऱ्यांचं मैदान कसं आहे, आणि बैलाला म्हणजे कशी प्रसिद्धी भेटते मालकाला, बैल पळाला तर बैलाचे योग्य असा दर पण भेटतो. त्यामुळं जो बैल मालक असतो तो पण आर्थिकदृष्ट्या पण सक्षम होतो, आणि हा त्याचा नाद पण पुरवतो. नियम अटींना कशा वाटतात बैलगाडी मालकांना इथले? नियम अटी मी तेच सांगतो ना की जे नियम अटी ज्या आहे ना, तर त्यामुळंच त्या खेळाला जरा गॅमलर आलं. बरोबर. जसं तुमचं म्हणजे एक बैल एकदाच पळणार, दिवसातून फक्त 3दाच बैल पळेल, 4थ्यांदा बैल पळणार नाही. परत सुट्टीच्या ठिकाणी पहिलं म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला ते आलतो, जेव्हा पट्टी नव्हती त्यावेळेस व्हायचं थोडं, पण आता पट्टी आली आणि थापेवच बैल पळवायचा, मारहाण नाही, काही नाही त्याला, म्हणजे बैलाला कुठली इजा होत नाही, आणि बैल म्हणजे एकदम बैल पण आनंदात आणि मालक पण खुश, आणि आर्थिक सुबकता पण या खेळात, आर्थिक सुबकता खूप आली. कारण यावर्षी गणेश भाऊंनी सुद्धा तोच विचार करून सर्वसामान्य बैलगाडी मालकांना 4 पैसे मिळावेत ह्याचा विचार करून मेगा फायनल घेतले. मेगा फायनलला पहिलं बक्षीस 31,000 आहे. 31,000 काय सांगाल? हो, आता फायनलला, क्वार्टर फायनलला म्हणजे आपण फायनलला तर बक्षीस मोठेच आहे, पण क्वार्टर फायनल 51,000 आहे पहिलं, मेगा फायनलला 31,000 आहे. म्हणजे 51,000चे छोटे छोटे मैदान 51,000 आहे, हे क्वार्टर फायनल 51,000 आहे, आणि मेगा फायनल 31,000 आहे पहिलं बक्षीस. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं सर्व म्हणजे 21 गाडा मालक इथं बक्षिसात राहणार आहे, गुलालात राहणार. आमदार सरोजताईंचं ह्या वर्षीचं मैदान का नाही झालं? यावर्षी ती दुःखद घटना घडली. माननीय अजितदादा पवार यांचं अकस्मात निधन झालं, त्यामुळं हे मैदान झालं नाही. पण पुढच्या वर्षी धूमधडाक्यात म्हणजे मोठ्या जोरशोरमध्ये हे मैदान होईल. मार्चमध्ये बघायला अतिशय सुंदर असं मैदान बघायला भेटेल. आपण काही नवीन खरेदी आता ह्या 2 झाल्या, अजून काय करताय का नाही? नवीन खरेदी आता चालू आहे बघायचं, असं जसं भेटलं चांगला तर असं आमचं असं आहे, बघत राहिलं जर आपलं वाटलं आवडलं तर घेऊन टाकतो. जाता आता एकच प्रश्न, बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल 22 तारखेच्या मैदानाच्या संदर्भात? बैलगाडी मालकांना माझं हे आव्हान राहणार आहे की अतिशय उत्तर महाराष्ट्राचं हे जे मैदान आहे, कारण आपल्याकडे 3 फेऱ्याचं मैदान हे मागच्या वर्षीपासून चालू झाले, तर ज्या पद्धतीनं सांगली, सातारा, पुणे या भागात ज्या पद्धतीनं मैदान होते, मोठे हिंदकेसरी मैदान, त्याच्या तोडीस तोड मैदान हे आपलं राहणार आहे. आणि
आपल्या नंदींना जो हा इथं आपल्या इकडं प्लॅटफॉर्म हा गणेश भाऊंनी तयार करून दिला, याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. तुमचे पण नंदी प्रसिद्धीस होतात येतील, तुमच्या पण नंदीला चांगली दर भेटेल तुमचे नंदी पळाल्यानंतर. आणि 100% इथं ज्यांचे पण आहे नंदी पळताचे, त्या ह्या संधीचं सोनं करून आणि मोठ्या संख्येनं ह्या मैदानाला उपस्थित राहावं अशी माझी सर्व गाडा मालकांना विनंती. चालतंय आप्पा, तुम्ही वेळ दिला. एवढं कामात बिझी असून सुद्धा मोठी कामं सुरू आहेत. आगामी काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन आहे, त्यामुळं फार मोठी विकास कामं आणि सुधारणा चालू आहे. तरी आप्पांचं सुरुवातीला सांगायचा विचार आला, आप्पा नाशिक जिल्ह्यातले मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्याकडे मोठी कामं असतात आणि त्यातनं सुद्धा आप्पांनी वेळ दिला. मी निघालो होतो आता बारामतीला, बाईट सगळ्या उरकल्या आहेत आणि बारामतीकडे चाललो होतो, तर आप्पांना फोन केला. आप्पा म्हणले निश्चित या, तुमची सकाळी गणेश भाऊंची बाईट बघितली, आता मला माझी द्यायची. कारण की प्रत्येकाला एक जे काम करत असतात माणसं आणि जे खरं प्रामाणिक काम करतात त्यांचं कौतुक झालं पाहिजे. मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचे विचार आपल्याला बैलगाडी मालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. कशा पद्धतीनं आपला 3 फेऱ्याचा नाद, सातारा छकडीचा नाद संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो आहे आणि कशा पद्धतीनं हा खेळ आता आणखीन रुजू लागला आहे आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या नंदींना कशा पद्धतीनं योग्य ती किंमत मिळू लागली, आर्थिक सुबकता येऊ लागली आणि शिस्तीचा आणि अधिकृत खेळ म्हणून आज तो जगभरामध्ये पाहिला जातो आहे. तर आप्पा, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य करत राहा. धन्यवाद.